आज आम्ही जय भवानी या शाळेचे विद्यार्थी कवितेची ओळख हे नाटक सादर करीत आहोत। या नाटकाच्या लेखिका शारदा दराडे। सुधीरला शाळेत काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात। त्याचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या कार्यातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात। ते या काव्यातील संभाषणाची गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे। शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो। हे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? आजोबा, काव्यप्रतिभा वाढवणं म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे तुला हे? आज आम्हाला शाळेत बाईंनी काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न हा प्रकल्प दिलाय। मला तर ताणच आलाय। अरे फार सोपं आहे ते। कविता कळण्याची, समजून घेण्याची आणि आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजेच काव्यप्रतिभा वाढवणं। त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हेच सांगितलंय ना बाईंनी। पण मी हे कसं करू? अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू। त्याने तुझी काव्य प्रतिभाही वाढेल। कविता करणं, कवितेचं आकलन काय तुला हेही समजेल। तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजपासून आपण सगळे मिळून कवितेत संभाषण करायचं। ते तो कागदावर उतरून घेईल, त्याने त्याला कविताही समजेल व त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल। सुधीर, हातपाय धु आणि दूध घे। आजी, मी पेन आणि वही घेतो, आपण आता सुरुवात करू। आजी दिवा लावते, मोठ्याने शिवम करती म्हणते। घरामध्ये लावते सांज वात, भाजी करते आता कांद्याची पात। आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद, नको भाजी करू तू कांद्याची पात। कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो। हे माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी। तू बनव भाजी छान छान चवळी। ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी। बरं बाई, तुमची इच्छा हाच द्यास, भाजी बनवते चवळीची खास। सगळेजण खो खो हसतात। बाबांची रात्रपाळी असते। अगं आई फटकन दे ना खायला काही, मला ऑफिसाला जाण्याचे काही नाही तर वॉस करून देणार नाही सई। कसली घाई कसली साई, आजीने दिले चपाती दे। काय बाई कवितेची कमाल, बोलते मी असते तोंडावर धरून रुमाल। आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश। बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात। मला त्या काठीने चप्पल, कोटातच शिंद तुटलेलं बक्कल। तुम्हाला तर काही समजते, तोडून ठेवतात काही ना काही। आई, तुम्ही बाबावर चिडू नका, रागाचं तुम्ही सोडा आहे का? म्हणे रागाचा सोडा आहे का, कामाचा मी काय घेतलाय टेका। शिवणकाम शिकलीस पण बक्कलाला चुकलीस। चित्ता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर। तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येते रडू। लहान तोंडे मोठा घास, कर पहिला भाजी सुटलाय वास। सुधीर असतो तेवढ्यात ताई येते, तिला हे वातावरण नवीन असते, विषय समजतात, खो खो असते, आनंदित होते व सहभागी होते। बरं का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेन तो बाजी। आई आहे का गं घरात पिठाची सोजी? सोजी कशाला हवी, लाडू खातेस आणि बशी ठेवतेस कुशाला। चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर तो आम्हाला। सर्वजण एकत्रित मिळून जेवण करतात। रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा। सर्वजण झोपतात। सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात। सुधीर आईकडे जातो। सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या अंघोळी झाल्या, हवा सुटली गार गार, अंघोळीचे पाणी गेले गरम फार। ताई सुधीरला म्हणते, अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झाला उशीर तुला झटपटावर मुलं। आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणि कान टोपी, थंडीपासून बचावायची हीच युक्ती सोपी। सुधीर आंघोळ करून आवरून येतो। सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तर कविता बनेल फिट। बाबा रात्रपाळी येऊन परत येतात। कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो। ते गाळातल्या गाळात हसतात, खुर्चीवर रेलून बसतात। कामाचा आळा आता कांडा, द्या थोडे पाणी टाकून वाळा। आई कणिक मळत असते। कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा खा। तोंड धुवा, अंघोळ करा, मग खा गरम गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा। सुधीर आवडतात ते टीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शीक। आजी आई खूप छान, मला नाही कशाचा स्वाद, तुमच्या वाचून आले ना पाणी। आजोबा होकार दर्शवतात। तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात। बस झाला कविताचा पाऊस, शासन तोडी येऊन पूर्ण आऊस। पुस्तके देत बाबा म्हणतात, हा घे थोरांच्या कविताचा मा, वाचू लागशी तू कविताचा। सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो। त्याच्या चेहऱ्यावर एका प्रकारचे समाधान घरातील सर्वजणांना दिसते। बाबा आई ताई आजोबा आणि आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या हाती, त्या मिळचं कशाने किती। शांताबाईची बाग आणि सुरव्यांची गिरणी, गतिमानचे घर आणि बालकवीची फुलराणी, चेतवल्या भावनांचे मोड तुम्ही म्हणे। सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात। सुधीर प्रसन्नतेचे प्रकल्प लिहून बाईकडे सादर करतो।
आपण